Hello students, बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे. फाइंड द एरिया ऑफ द रिजन इन्क्लुडेड बिटवीन y स्क्वेअर इक्वल्स टू 2x. फाइंड द एरिया ऑफ द रिजन इन्क्लुडेड बिटवीन y स्क्वेअर इक्वल्स टू 2x लाईन y इक्वल्स टू 2x. ओके, बघा एक इक्वेशन दिलेलं आहे आणि एक लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, कर्वचं सपोज आणि एक लाईनचं. y स्क्वेअर इक्वल्स टू 2x, y इक्वल्स टू 2x. ह्याच्यामध्ये बघा वाय स्क्वेअरची व्हॅल्यू 2x आणि इथं वायची व्हॅल्यू किती 2x. मग ही वायची व्हॅल्यू आपण ह्याच्यात पुटअप करू शकतो. ओके, फॉर द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द पॅराबोला, इथं बघा फॉर द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द पॅराबोला अँड द लाईन इज बघा वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2x अँड व्हॅल्यू ऑफ वाय इज 2x. म्हणजेच इथं आपल्याला घ्यायचं 2xचा स्क्वेअर इक्वल्स टू 2x मीन्स 4x स्क्वेअर इक्वल्स टू 2x. 4x स्क्वेअर ॲज इट इज, हे प्लस इकडे येऊन काय होतात मायनस 2x इक्वल्स टू 0. 2x ह्याच्यातले कॉमन काढा म्हणजेच इथं काय राहतात 2 इंटू एक्स. हे 2x आणि 2x दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 4xचा स्क्वेअर राहते मायनस 2x ऑलरेडी कॉमन आहे रिमेनिंग 1 इक्वल्स टू 0. देन 2x इक्वल्स टू 0 और 2x मायनस 1 इक्वल्स टू 0. ओके, हेअर x इक्वल्स टू 0 इंटू मधले 2 इकडे डिवाइडमध्ये होतात म्हणजेच डायरेक्ट आपण एक्सची व्हॅल्यू काय लिहू शकतो 0. व्हॅल्यू ऑफ एक्स इज 0. एक्सची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. त्याच्यानंतर बघा ऑर एक्स इक्वल्स टू 1/2. एक्सची व्हॅल्यू हे -1 इकडे येऊन काय होतात +1 आणि हे 2 इंटू मधले कुठे होतात डिवाइडमध्ये. ओके, एक्स इक्वल्स टू 1/2. समजलं इतकं. आता ही डायग्राम अगोदर इथंच बघून घ्या. या डायग्राममध्ये बघा हा पूर्ण जो पॅराबोला आहे, हा जो तुम्हाला दिलेला आहे हा पूर्ण काय आहे, हा पॅराबोला आहे. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कशाचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, शेडेड पोर्शनचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा. फाइंड द एरिया ऑफ द रिजन इन्क्लुडेड बिटवीन ह्या दोन्ही लाईनमधला आणि कर्वमधला तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा. बघा म्हणजे हे एवढा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा. या पूर्ण एरियामधून सपोज आपण हा ट्रायंगल काय करू शकतो सबस्ट्रॅक्ट करू शकतो, किंवा या पूर्ण एरियामधून आपण हा जर ट्रायंगल सबस्ट्रॅक्ट केला तर आपल्याला एवढा शेडेड पोर्शन भेटणार आहे. समजलं इतकं. नावं बघून घ्या. OAB हे सी इथं घेतलं तरी चालते. OABCO म्हणजे या पूर्ण ह्या इतक्यामधून आपल्याला हा ट्रायंगल काय करावा लागतो सबस्ट्रॅक्ट, म्हणजे हा इतका शेडेड पोर्शन आपल्याला भेटणार आहे. समजलं. एकदा डायग्राममध्ये परत व्यवस्थित नंतर बघून घ्या. बघा त्याच्या अगोदर एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला आलेल्या आहेत. ह्या एक्सच्या व्हॅल्यू पुटअप करून आपण काय करू शकतो वायच्या व्हॅल्यू ठेवू शकतो म्हणजे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटतात. पुट एक्स इक्वल्स टू किंवा पुट व्हॅल्यूज ऑफ एक्स असल्या पुट व्हॅल्यूज ऑफ एक्स इन वाय इक्वल्स टू 2x. एक्सची व्हॅल्यू कशात पुटअप करा y इक्वल्स टू 2x मध्ये एक्सची व्हॅल्यू पुटअप करा. बघा y इक्वल्स टू 2x. सपोज x इक्वल्स टू फर्स्ट नंबरला काय आलेलं होतं 0. x इक्वल्स टू 0 इथं पुटअप करा. y इक्वल्स टू 2 इंटू 0 जर आपण केलं तर आन्सर काय येणार आहे 0. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 असेल आपल्याला y पण काय भेटेल 0. त्याच्यानंतर बघा परत y इक्वल्स टू 2x. व्हॅल्यू ऑफ एक्स इज सपोज 1/2. एक्सची व्हॅल्यू काय पुटअप करायची आता 1/2. देन y इक्वल्स टू 2 इंटू 1/2. 2 काय होतात रिड्यूस y इक्वल्स टू 1. म्हणजे yचे पॉईंट आपल्याला 0 आणि 1 भेटलेले आहेत. समजलं. आणि एक्सचे पॉईंट आपल्याला 0 आणि 1/2 भेटलेले. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण x, y घेतो मीन्स 0, 0 अँड परत दुसरे पॉईंट जे दोन ते 1/2, 1 हे इथं लिहिलेले बघा. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 0, 0 अँड 1/2, 1. एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड द लाईन इज. पूर्ण एरिया काय झाला ODBCO. म्हणजे आपण OABCO मधून ट्रायंगल OAB काय करायलो सबस्ट्रॅक्ट करायलो. परत एकदा इथं डायग्राम बघून घ्या. एक मिनिट. या इथं बघा ह्या पूर्ण ह्याच्यातून आपण ह्या पूर्ण कर्वमधून आपण काय करायलो हा ट्रायंगल काय करायलो सबस्ट्रॅक्ट करायलो. म्हणजे एरिया काय घ्यायलो तर आपण एरिया घ्यायलो तर आपण AOCB एरिया काय घ्यायलो तर आपण ODBCO हा पूर्ण एरिया घ्यायलो. म्हणजे OABCO मधून हे बघा OABCO परत एकदा बघा OABCO या पूर्ण ह्याच्यातून आपण काय करायलो हे सी तुम्ही इथं घेतलं तरी चालते या कर्ववर. ओके, OABCO या एरियामधून आपण OAB ट्रायंगलचा एरिया काय करायलो सबस्ट्रॅक्ट करायलो. समजलं इतकं. हे बघा एक मिनिट.
ह्याच्यामध्ये बघा एरिया बाउंडेड बाय, या इथं काय येणार आहे एरिया ऑफ, हे बघा एरिया कशाचा OABCO मायनस एरिया ट्रँगल, कोणता ट्रँगल आहे OAB, हा ह्या ट्रँगलचा एरिया आपल्याला काय करायचं याच्यामध्ये सबस्ट्रॅक्ट करायचा. समजलं इतकं? क्लिअर दिसत नसेल तर नोट्समध्ये बघून घ्या. ओके बघा एरिया अंडर द कर्व वाय स्क्वेअर इक्वल्स टू वाय स्क्वेअर मायनस 2x इक्वल्स टू 2x, सॉरी एरिया अंडर द कर्व वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2x मायनस एरिया अंडर द लाईन y इक्वल्स टू 2x. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू काय घ्यायचं 1/2 रूट 2x इंटू dx. ही व्हॅल्यू कशाची आलेली वाय स्क्वेअरची व्हॅल्यू, त्याच्यावरून आपण हे फाइंड आउट केलेलं आहे बघा. मायनस परत इंटिग्रेशन आपल्याला ट्रायंगलमध्ये काय घ्यायचं फ्रॉम 0 टू 1/2 ॲज इट इज घ्यायचं, इथं घ्यायचं 2x इंटू dx. समजलं इतकं? काय घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये 2x इंटू dx, कारण लाईनचं इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला 2x इंटू dx आणि कर्वचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. ओके त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये स्क्वेअर रूट आपण बाहेर घेऊ शकतो. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1/2 इथे येईल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1/2. ह्याच्यामध्ये येते रूट x, हे इथं रूट x इंटू dx मायनस हे ह्याच्यातले सुद्धा 2 काय करा बाहेर काढा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1/2 x इंटू dx. ओके त्याच्यानंतर बघा हे रूट 2 आणि हे रूट एक्सचा अर्थ काय होतो x टू द पॉवर 1/2 आणि x टू द पॉवर 1/2चं आपल्याला जर इंटिग्रेशन काढायचं असेल तर आपण x टू द पॉवर 1/2 प्लस 1 घेतो अपॉन 1/2 प्लस 1 घेतो मायनस 2 0 टू 1/2 x इंटू dx. ओके x टू द पॉवर 1/2चं इंटिग्रेशन काय येणार आहे x टू द पॉवर 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1. इथं करून दाखवते 1/2 प्लस 1चं कॅल्क्युलेशन काय येणार आहे 3/2. ओके आलं लक्षात? म्हणजे लिहू डायरेक्ट इथं 3/2. हे इकडं बघा रूट 2 ॲज इट इज x टू द पॉवर 1/2चं काय येते इंटिग्रेशन येते x टू द पॉवर 3/2 अपॉन 3/2 देन मायनस 2 ॲज इट इज x इंटू dxचं इंटिग्रेशन काय येते x स्क्वेअर अपॉन 2. ओके हे इथं x स्क्वेअर अपॉन 2. त्याच्यानंतर बघा हे रूट 2 ॲज इट इज हे 3/2ला आपण 2/3 घेऊ शकतो. समजलं इतकं? आणि इथं काय येते लिमिट आपल्याला घ्यायची फ्रॉम 0 टू 1/2 फ्रॉम 0 टू 1/2. ओके इथं घ्यायचं x टू द पॉवर 3/2 फ्रॉम 0 टू 1/2 मायनस 2. हे इकडचे जे 2 आहे ते साईडला घ्या 2/2 दोन्ही रिड्यूसच होणार आहेत. x स्क्वेअर टू द पॉवर 1/2 आणि 0. समजलं इतकं? हे 2 रूट 2 ॲज इट इज ठेवा अपॉन 3 ॲज इट इज. ह्याच्यामध्ये बघा x टू द पॉवर 3/2 मीन्स 1/2चा पॉवर काय घ्यायचा आपल्याला 3/2 घ्यायचा. काय घ्यायचा 1/2चा पॉवर आपल्याला काय घ्यायचा 3/2. हे बघा 1/2 ह्याचा पॉवर आपल्याला काय घ्यायचा 3/2 मायनस 0चा पॉवर 3/2 घ्यायचा म्हणजे आन्सर काय येणार आहे 0च येणार आहे. ओके इथं मायनस हे दोन्ही 2 2 काय होणार आहेत रिड्यूस होणार आहेत x स्क्वेअर म्हणजेच 1/2चा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर मायनस 0चा काय घ्यायचा स्क्वेअर. ओके हे इथं 2 रूट 2 अपॉन 3 ॲज इट इज 1/2चा 3/2 जर आपल्याला घ्यायचा असेल तर तो येणार आहे 1/2 रूट 2. म्हणजे या दोन्हींचा अगोदर किंवा स्क्वेअर रूट काढा आणि नंतर त्याचा क्यूब करा. हे बघा ह्याच्यामध्ये इथं करून दाखवते 1/2 ह्याचा आपल्याला 3/2 पॉवर घ्यायचा. याचा अर्थ काय 1/2चा सपोज 2 घ्या इथं 1/2चा स्क्वेअर आणि 1/2चा पॉवर किंवा इथं डायरेक्ट अशी 1/2चा 1/2 घ्या इथं आणि इथं इंटू 1/2चं इथं काय करा 3 घ्या किंवा 1/2 आणि नंतर म्हणजे 1/2चं स्क्वेअर रूट आणि त्याचा नंतर क्यूब लिहिलं तरी चालते. सोप्या भाषेत असं जरी केलं तरी चालते सोप्या ह्याच्यामध्ये. बघा 1/2 इंटू 3 1/2चा स्क्वेअर रूट जर म्हणलं तर तो येणार आहे 1/√2 आणि त्याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचा क्यूब फाइंड आउट करायचा. ओके बघा ही स्टेप समजून घ्या. 1/2चा पॉवर 1/2 इंटू 3 घेतलं मी. जसं a टू द पॉवर m इंटू n असेल तर आपण त्याला mn घेतो किंवा mn असेल तर m इंटू n घेतो. त्याच्यानंतर 1/2चा आता काय राहिला क्यूब राहिला. 1/2चा 1चा स्क्वेअर रूट 1च येणार आहे. 2चा स्क्वेअर रूट काय येणार आहे √2 आणि त्याचा क्यूब हे 1चा क्यूब 1च येणार आहे आणि √2चा क्यूब काय येणार आहे हे √2 हे बघा हे √2 ओनली 2 आणि हे √2 म्हणजे √2चा क्यूब काय येणार आहे 1/√2. म्हणजे इथं लिहू मी डायरेक्ट 1/√2 या इथं लिहिलेलं आहे बघा
हे बघा आलं लक्षात. हे इथं येणारे 1/√2. त्याच्यानंतर मायनस इथं तर 0च येणार आहे. मायनस 1/2चा स्क्वेअर काय येणार आहे 1/4. 1/2चा स्क्वेअर काय येणार आहे 1/4. इथं 0 येणार आहे आणि इथं पण काय येणार आहे 0 येणार आहे. ओके, हे मायनस आणि हे मायनस मायनस काय झालेले प्लस, म्हणजे हे घ्यायचंच काम नाही आपल्याला, इथं पॉझिटिव्ह येणार आहे. त्याच्यानंतर आता याच्या कॅल्क्युलेशनमध्ये 1/3. आता हे बघा हे 2√2 आणि 1 मिनिट सॉरी इथं 2√2 येतो. ओके, हे 2√2 आणि हे 2√2 काय होतात कॅन्सल होतात. रिमेनिंग 1/3. हे बघा 1/3 मायनस 1/4. ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 - 3/12 मीन्स 1/12 स्क्वेअर युनिट. शेवटी युनिट लिहायचं विसरू नका, स्क्वेअर युनिट. समजलं इतकं? ओके. त्याच्यानंतर बघा एरिया कसा फाइंड आउट केलेला आहे समजलं इतकं. त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन त्याच्यामधला y² = 4x अँड y = x. y² ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली 4x अँड y = x. ओके, बघा याच्यामध्ये y² = 4x अँड y = x. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पॅराबोला अँड लाईन ॲज इट इज लिहायचं. जी लाईन दिली त्याची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशनमध्ये पुटअप करायची. सगळ्या याच्यात कॉमनच आहे. परत पॅराबोलाचं इक्वेशनसुद्धा याच्यामध्ये कॉमनच येणार आहे, कारण y = दिलं म्हणजेच इकडे येणार आहे आणि पॉझिटिव्ह आहे म्हणजे या साईडला येणार आहे. ओके, बघा याच्यामध्ये y² = काय दिलेले आपल्याला 4x अँड लाईन काय दिलेली आपल्याला y = x दिलेले. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द पॅराबोला अँड द गिवन लाईन इज. वायची व्हॅल्यू जी लाईनची व्हॅल्यू दिलेली म्हणजे लाईनचं जे इक्वेशन दिलेलं आहे ती व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट इक्वेशनमध्ये पुटअप करायची. फक्त इतकं लक्षात ठेवा, पहिली स्टेप हीच आहे सगळ्या याच्यामध्ये. वायची व्हॅल्यू किती आहे x. पुट y = x. y² = 4x. y = x. बघा y म्हणजेच एक्सचा काय येणार आहे स्क्वेअर. वायचा स्क्वेअर म्हणजेच एक्सचा स्क्वेअर = 4x येणार आहे. समजलं इतकं. या इथं x² आहे प्लस इकडे येऊन काय होतात -4x = 0. हे x ॲज इट इज इथं राहतात x मायनस हे 4. आपण x ऑलरेडी कॉमन काढलेले = 0. देन x = 0 और x - 4 = 0. x = 0 ही व्हॅल्यू आलेली xची आणि परत काय दिलेले आपल्याला याच्यामध्ये और x = -4 इकडे येऊन काय होतात +4 होतात. म्हणजे xच्या व्हॅल्यू आपल्याला 2 भेटलेल्या आहेत. या दोन्ही व्हॅल्यू काय करा परत y = x पुटअप करायचं काम नाही, कारण yची व्हॅल्यू कशाच्या xच्या. म्हणजेच yची व्हॅल्यू जर आपण x = 0 घेतलं तर आपल्याला yची व्हॅल्यू 0 भेटणार आहे. परत एकदा लिहून टाकते yची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे 0. तिथे इक्वेशन होतं म्हणून आपण पुटअप केलेली होती व्हॅल्यू. आता xची व्हॅल्यू आपल्याला 4 घ्यायची. मग y = एकदा काय घ्यायचं 4. म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला 0,0 हे 2 भेटलेले आहेत. 4,4 भेटलेले आहेत. ओके, पॉईंट 0,0 अँड 4,4 बघा इथं लाईन लिहिलेली तर डायरेक्ट लिहिलेले आणि इथं सॉल्व केलेले. सॉल्व करायचं काम नाही, फक्त y = x इतकं लक्षात ठेवा. yची आणि xची व्हॅल्यू काय इक्वल आहे. पॉईंट आर 0,0 अँड 4,0. Area bounded by the parabola and the line is equals to area of OABCO. बघा OABCO. OABCO. त्याच्यानंतर बघा एरिया ऑफ काय घ्यायचं आपल्याला इथं डायरेक्ट घेतलेले एरिया ऑफ OCBCO मायनस एरिया ऑफ OCBAO. ह्या दोन्हींचं एरिया आपल्याला हे घ्यायचं आहे. बघा परत एकदा या इथं बघा एरिया काय दिलेला आहे OCBCO. हे इथं OCB हे बघा OCB इकडून C आणि O. ओके, परत मायनसमध्ये काय घेतलेले आपण OCBAO. हे OCBAO म्हणजे या इथं पण परत एकदा C पॉईंट दिलेला आहे म्हणून हा पूर्ण एरिया आणि त्याच्यातून हा ट्रायंगलचा एरिया आपण काय केलेला आहे सबस्ट्रॅक्ट केलेला आहे. म्हणजे आपल्याला हा एरिया भेटेल. ओके, नावं तुम्ही कोणतेही दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा याच्यामध्ये
इंटिग्रेशन फ्रॉम आपल्याला काय घ्यायचं 0 to 4 घ्यायचं 2√x. हे बघा 2√x कुठून आले फर्स्ट इक्वेशनमध्ये हे फर्स्ट एरिया लिहायचा आपण. बघा परत एकदा जो फर्स्ट इक्वेशन आपल्याला y² = 4x दिलेला होता इथं घ्या y = 4चं स्क्वेअर रूट 2 आणि x कशात टाकायचे रूटमध्ये हे घ्यायचे. तर समजलं 2√x मायनस परत काय दिलेलं आहे आपल्याला इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 एरिया त्या ट्रायंगलचा एरिया काय आलेला आहे x × dx. बघा y ची व्हॅल्यू किती आहे x y × dx घेतो आपण तसं x × इथं काय घ्यायचं dx घ्यायचं. समजलं इतकं. फक्त पहिल्या ह्याच्यात एरिया ह्याचा लिहायचा जे आपल्याला गिवन कर्व दिलेले त्याचा आणि म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला काय लिहायचं जे लाईनचं दिलेले ते लिहायचं. फक्त इतकं लक्षात ठेवा. पण y² ची व्हॅल्यू नाही नका लिहू हां कारण y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. x² असेल तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा नंतर पुटअप करा. बघा याच्यामध्ये 2 कॉन्स्टंट आहेत. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 x चा पॉवर काय येतो 1/2 × dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 x × dx. ओके. त्याच्यानंतर बघा x टू द पॉवर 1/2चं इंटिग्रेशन आपण बऱ्याच वेळेस काढलेले. x टू द पॉवर काय येणार आहे 3/2. हे बघा इथं हे 2 ॲज इट इज x टू द पॉवर काय येणार आहे 3/2 अपॉन 3/2 आणि इथं काय येणार आहे फ्रॉम 0 to 2 मायनस इथं येणार आहे x² अपॉन 2 फ्रॉम 0 to 4. ओके. हे 2 × 3/2 असेल तर 2 × 2/3 करा त्यालाच आपण 4/3 लिहू शकतो. 2 × काय करा इथं 2/3. हे बघा हे 3/2 इकडे जाऊन 2/3. फक्त हा जो डिनॉमिनेटरचा तो वरी घेतला न्यूमरेटरमध्ये आणि 3 ॲज इट इज घेतले. देन x टू द पॉवर 3/2 लिमिट काय इथं फ्रॉम 0 to 4 इंटिग्रेशन दिलेले. परत याच्यातले 1/2 कॉन्स्टंट आहेत बाहेर काढा x² फ्रॉम 0 to 4. ओके. हे 2 × 2 किती होतात 4/3. x टू द पॉवर 3/2 मीन्स 2 टू द पॉवर 3/2. बघा 2 टू द पॉवर 3/2 मायनस 0 मायनस 1/2 आणि इथं आपल्याला काय घ्यावं लागेल एक्सचा स्क्वेअर मीन्स 4चा काय घ्यावं लागेल स्क्वेअर मायनस 0चा काय घ्यावं लागेल स्क्वेअर. बघा थोडंसं फास्ट गेले तुमचं परफेक्ट झालेलं असेल आत्तापर्यंत. बघा हे 4/3 ॲज इट इज कारण आपल्याला सिलेबससुद्धा कवर करायचा. 2 टू द पॉवर 3/2 आहे. 2 टू द पॉवर 3/2 याच्या अगोदरच आपण फाइंड आउट केलेले 2 टू द पॉवर 1/2 आणि इथं काय घ्या 3. 2 टू द पॉवर 1/2चा अर्थ होते √2 आणि त्याचा क्यूब. √2चा क्यूब जर आपण काढला तर तो येतो 2√2. हे बघा √2 × √2 काय येते 2 आणि हे √2. ओके. इथे येतात 2√2. समजलं इतकं. मायनस 1/2 आणि 4चा स्क्वेअर काय येते 16 येते. ओके. एक मिनिट 4 होतं का इथं सॉरी हां सॉरी फ्रॉम 0 to 4 होतं ना. हे बघा सॉरी हां या इथं बघा इथं 4 लिहिलेले मी बाय मिस्टेक 2 घेतलेली तिथं 4 आहेत. या इथं पण काय येतात 4. या इथं पण काय येणार आहेत मग इथं सुद्धा काय येणार आहेत 4 येणार आहेत. ओके. म्हणजेच आपल्याला पॉवर कशाचा घ्यावं लागेल 4चा. ओके. 4चा पॉवर 3/2. 4चा पॉवर 3/2 जर घेतला तर हे नाही येणार. बघा 4चा पॉवर 3/2चा अर्थ काय होतो 4चा पॉवर 1/2 आणि त्याचा काय करायचं क्यूब. 4चा पॉवर 1/2 म्हणजे √4 त्याचा क्यूब आणि √4 किती येते 2. 2चा जर आपण क्यूब घेतला तर तो काय येतो 8 येतो. ओके. म्हणजे इथं आन्सर काय येणार आहे 8 मायनस 0. हे 4/3 ॲज इट इज इंटू 8 मायनस 0 घेतलं तर काय येणार आहे 8 मायनस हे 2 1 जर 2 2 8 जर 16 इथं राहतात 8 म्हणजे इथं राहतात 32. 4 8 जर किती राहतात किती होतात 32 अपॉन 3 मायनस 8. परत याचं कॅल्क्युलेशन करा. हे 32 मायनस हे दोन्हींचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ते 24/3 आणि या दोन्हींचं आन्सर काय ते 8/3 स्क्वेअर युनिट. आलं लक्षात इतकं. ओके. पाहून घ्या एकदा. त्याच्यातला थर्ड क्वेश्चन बघा काय दिलेला आहे y = x². ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे आता y = x² दिलेलं आहे आणि परत काय दिलेलं आहे थर्डमध्ये अँड द लाईन y = 4x. लाईनचं जे इक्वेशन दिलं ती व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशनमध्ये पुटअप करायची झाली पहिली स्टेप. त्याच्यावरून तुम्हाला 2 यक्षच्या व्हॅल्यू भेटतात. ओके. त्या यक्षच्या व्हॅल्यू परत या इक्वेशनमध्ये ठेवून वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या म्हणजे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर एरिया फाइंड आउट करायचा. पूर्ण एरियामधून ट्रायंगलचा एरिया सबट्रॅक्ट करायचा म्हणजे आपल्याला एरिया भेटतो किंवा जिथं ट्रायंगल नसेल तिथं कर्वचा एरिया सबट्रॅक्ट करा. ओके.
ह्याच्यामध्ये बघा, एक मिनिट, बघा ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर याच्यातला 3 काय दिलेला आहे आपल्याला, y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अँड द लाईन काय दिलेली आहे आपल्याला, y इक्वल्स टू 4x, y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अँड द लाईन y इक्वल्स टू 4x हे आपल्याला दिलेले आहे. बघा y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर याचाच अर्थ एक्स स्क्वेअर इक्वल्स टू काय आलेले y, असं पण याला आपण घेऊ शकतो. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन इज एक्स स्क्वेअर इक्वल्स टू y अँड द पॅराबोला इज, बघा ह्याच्यामध्ये yची व्हॅल्यू आपल्याला 4x दिलेली आहे. बघा मेन असंही लिहू शकतो आपण, पण हेच इक्वेशन कन्सिडर करा, y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. ह्याच्यामध्ये बघा yची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 4x, मीन्स 4x इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. ओके, हे एक्स स्क्वेअर ॲज इट इज, हे प्लस 4x आहे, इकडे येऊन काय होतात मायनस, कारण एक्स स्क्वेअरला निगेटिव्ह करू नका. ओके, एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल्स टू 0. ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो एक्स कॉमन काढा, x minus 4 equals to 0, then x equals to 0 or x minus 4 equals to 0, x equals to 0 or x equals to minus 4, इकडे येऊन प्लस 4 होतात. ह्या कॉमन गोष्टी ओके, या तुम्हाला समजायला पाहिजे. x equals to 4 and x equals to x equals to 0 and x equals to काय आलेले आहे, 4 आलेले. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर 0,0. बघा yची व्हॅल्यू किती आहे, हे बघा yचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर, देन y इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ x सपोज 0, मीन्स 0चा स्क्वेअर काय येणार आहे 0, y इक्वल्स टू 0, हे एक आलेले. त्याच्यानंतर परत y इक्वल्स टू एक्स स्क्वेअरमध्ये जर आपण एक्सची व्हॅल्यू 4 पुटअप केली तर y इक्वल्स टू 4चा काय येणार आहे स्क्वेअर, म्हणजे येणार आहे 16. yची व्हॅल्यू परत सेकंड ह्याच्यामध्ये काय आलेली आहे 16, मीन्स पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आलेले आहेत, x इक्वल्स टू 0 आणि y इक्वल्स टू 0, मीन्स पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 0,0 अँड 4,16 हे दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आलेले तिथे लिहिलेले आहेत. बघा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर 0,0 अँड 4,16. एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड द लाईन इज, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईनचं इक्वेशन आणि पॅराबोलाचं दिलेले तिथं लिहून टाकायचं. एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड द लाईन इज, एरिया ऑफ OABCO, पूर्ण याचा जो एरिया आहे OABCO त्याच्यामधून कशाचा एरिया फाइंड आउट करायचा, मायनस ODBAO. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या डायग्राममध्ये व्यवस्थित बघा, आपल्याला एरिया कशाचा फाइंड आउट करायचा, ह्याच्यामध्ये एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड द लाईन इज, एरिया ऑफ OABCO, इकडे बघा OABCO, म्हणजे आता हे डायग्राम छोटी आहे थोडीशी, तुम्ही व्यवस्थित मोठी डायग्राम काढा. हे बघा OABCO म्हणजे हा जो कर्ड शेप आहे आपल्याला त्याचा एरिया काय करायचा फाइंड आउट करायचा. त्याचा एरिया कशाच्या इक्वल्स टू येणार आहे, या पूर्ण एरियाच्या ह्याच्यातून हा जो ट्रायंगलचा एरिया असतो ह्याच्यात तयार झालेला बघा, ट्रायंगलचा एरिया जो आहे तो सबस्ट्रॅक्ट करायचा. परत एकदा बघा, एरिया काय घ्यायचा आपल्याला, OABCOचा एरिया आहे बघा, OABCO म्हणजे या कर्ड पार्टचा एरिया इक्वल्स टू काय घ्यावं लागलं आपल्याला, ODBCO, हा पूर्ण ODBCO म्हणजे हा पूर्ण, आणि त्याच्यातून हा जो इकडचा ट्रायंगल आहे हे ट्रायंगल घेतला तरी चालते, त्याला कर्वच्या फॉर्ममध्ये घेतलं तरी चालते. मी इथं काढून दाखवते बघा तुम्हाला. हे बघा, या इथं ट्रायंगल आहे, हा हे बघा इथं ट्रायंगल आहे. आपल्याला ह्याचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल ह्याचा, हे बघा या कर्डचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा, त्याचं नाव आहे OABCO. म्हणजे ह्या OABCOचा जर आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ODBCO म्हणजे या पूर्ण याच्यातून आपल्याला हा ट्रायंगल काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. परत एकदा बघा, या पूर्ण याच्यातून आपल्याला हा ट्रायंगल काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. एक तर ट्रायंगलचं नाव घ्या किंवा तुम्ही त्याला ODBAO असे नाव घेऊ शकता, किंवा ट्रायंगल ODB इतकं घेतलं तरी चालते, काहीच हरकत नाही. ट्रायंगल ODB घेतलं तरी चालते, किंवा कर्वच्या फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर ODBAO म्हणजे तुम्हाला जर पूर्ण नाव लिहायचं असेल तर तुम्ही असंही लिहू शकता, और ODB असं घेतलं तरी चालते. समजलं इतकं? समजलं एरिया कसा लिहिलेला आहे आपण.
त्याच्यानंतर बघा एरिया अंडर द कर्व, कशाचा एरिया घ्यायचा अगोदर, ओडी बी सी ओचा आपल्याला एरिया घ्यायचा, म्हणजेच तो एरिया काय फ्रॉम 0 to 4, 4x इंटू डी एक्स, व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला याच्यामध्ये 4x इंटू डी एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, कोणतंही अगोदर घ्या, 4x इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके, ह्याच्यामध्ये बघा 4 काय आहे तर कॉन्स्टंट आहेत, अगोदर लिहून टाका ॲज इट इज. परत याच्यामध्ये बघा एक्स इंटू डी एक्स लिहून टाकू, डायरेक्ट इंटिग्रेशन तुम्हाला समजलं असेल, एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय येते एक्स स्क्वेअर अपॉन 2, आलं लक्षात, फ्रॉम 0 to 4 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्सचं इंटिग्रेशन येते एक्स क्यूब अपॉन 3. ओके, फ्रॉम 0 to 4. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये ए इक्वल्स टू, इथं काय आलेले 4 अपॉन, हे बघा हे जे 2 येतं, हे जे खालचे 2 आहेत हे साईडला घ्या, 4 अपॉन 2 एक्सचा स्क्वेअर फ्रॉम 0 to 4 मायनस 1 अपॉन 3 काय करा बाहेर काढा, आणि इथं एक्सचा काय तो क्यूब, त्याचा पॉवर म्हणजे 4 अपॉन 0, 4 आणि 0 आपल्याला काय घ्यायची लिमिट ऑर इंटिग्रेशन. 2 1 जर 2, 2 2 जर 4, इथं किती राहतात 2, एक्सचा स्क्वेअर म्हणजेच अगोदर घ्या 4चा स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन 3, एक्स टू द एक्सचा क्यूब घ्यायचा म्हणजे 4चा काय घ्यायचा आपल्याला क्यूब मायनस 0चा काय घ्यायचा आपल्याला क्यूब. त्याच्यानंतर हे 2 4चा स्क्वेअर घेतला तर काय येते 16 मायनस 0 जरी केलं तरी 16 मायनस 1 अपॉन 3 ॲज इट इज. आता इथं 4चा क्यूब घ्यायचा, 4चा क्यूब किती येणार आहे 64, समजले इतकं. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये डायरेक्ट ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन टाका म्हणजे आन्सर येऊन जाईल. ओके, हे बघा इथं येणार 32 मायनस 64 अपॉन 3, ह्याचं कॅल्क्युलेशन करा, 32 इंटू 2 करा, सॉरी 32 इंटू 3 करा, ते आपल्याला भेटणार आहे 96 मायनस 64 अपॉन 3. ओके, ह्याचा आन्सर येणार आहे 32 अपॉन 3 स्क्वेअर युनिट. आलं लक्षात इतकं.